काय सांगाल, काय प्रकार घडला होता आणि आपणास कोणी मारले? मी 7:30ला ड्युटीहून घरी आले होते सर. मग आमच्या समोर वसंत खेडकर म्हणून राहतात सर, शेजारीच आहेत आम्हाला, समोरच आहेत ते. 5 मिनिटात पोरग बाहेरून आलं, मला सांगायला मम्मी ते काका ओरडायला लागलेत आम्हाला. मी विचारायला गेले काका काय झालं म्हणलं. म्हणे पोरांना रस्त्यावर सोडते का खेळायला, तुझ्या पोरांच्या अंगावरून गाडी घालू का? घाला बरं म्हणलं, कसं घालताय, तू तर लय माजली. माझे केस ओढले सर त्यांनी, केसात हाता घालून आता बुक्या घातल्यात माझ्या अवघड जागेवर सर. त्यांनी त्यांच्या गेट मध्ये ओढत नेलं आणि ढकलून दिलं मला खाली. सिमेंटवर पडल्यामुळे मला जास्त लागले डोक्याला मार. त्याची बायको आणि दोघांनी धरून मला मारलंय. घटना घडल्यानंतर पोलीस आले होते का? नाही, जबाब काही नाही घेतला. तिथे एक जण आले होते पण मी चक्कर येऊन पडले. मी पाहिलं फक्त त्यांना आलेलं. काय मागणी असेल? सारखं वारंवार त्रास देतो सर तो माणूस. जातीवाचक शिवाय सारखीच चालू असते त्या माणसाची. रात्री त्यानं जाणून बुजून केल्यासारखं केलं. आल्याबरोबर डायरेक्ट मला मारायला सुरुवात केली त्यानं. लेकरांना पण त्याने हात उघडलेत. अहो माझं पोरग 5 वर्षाचं आहे, पोरगी 12 वर्षाची आहे. मुलांना काय मारहाण झाली आहे का? पोरीला चापट मारली ना सर त्यानं. काय वय? मुलगी आता 12-13 वर्षाची पोरगी आहे माझी. त्या व्यक्तीने तुम्हाला मारहाण केलेली आहे, त्या व्यक्तीकडून तुम्हाला जीवमानाची धमकी वगैरे देण्यात आलेली आहे? हो सर, ते आर्मी मॅन आहे, बहुतेक आर्मी मॅनच. ते म्हणले मला, मी देशाचं रक्षण करून आलो, एवढं मी बाहेर इतक्या गोळ्या खाऊन आलो, मारून आलो, मी तुम्हाला गोळ्या मारायला माझं काय जाणार आहे, कसं करतो मी, माझं बघतो म्हणे, पूर्ण तुझ्या घरादाराला उद्ध्वस्त करतो म्हणे मी. आमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे सर.